सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे आणि याला रेसिप्रोकल टॅरिफ हे एक कारण आहे असं सांगितलं जात आहे। पण परस्पर किंवा रेसिप्रोकल टॅरिफची जोरदार चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे। अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काचा उल्लेख हा आवर्जून केला होता आणि आता एकामागून एक विविध देशांवर हे रेसिप्रोकल टॅरिफ लावण्यात येत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या लिस्टमध्ये प्रामुख्याने चीन, कॅनडा आणि मेक्सिकोसह भारताचं सुद्धा नाव आघाडीवर असून अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प यांनी 2 एप्रिल पासून भारतासह काही देशांवर परस्पर कर लागू करण्याची घोषणा केली। परस्पर किंवा रेसिप्रोकल कर म्हणजेच काय आणि त्याचा उद्देश काय आहे सोप्या भाषेत समजून घेऊयात। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। जगात सध्या सगळ्यात मोठ्या व्यापार युद्धाचा वणवा भडकला आहे आणि नेमकं याच वेळी अमेरिकेतील संसदेला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लादण्याबाबत आपली योजना स्पष्ट केली। आपल्या भाषणात 2दा भारताचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की चीन, मेक्सिको आणि कॅनडासह भारतही अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात परस्पर शुल्क कर लादतो, जे योग्य नाही। ट्रम्प यांनी टॅरिफ लागू होण्याची 2 एप्रिल 2025 ही तारीख निश्चित केली असून जगभरात या गोष्टीमुळे खळबळ माजवणारा हा परस्पर कर जो आहे यामुळे आपल्या देशात काय परिणाम होऊ शकतो। मुळात हे परस्पर शुल्क म्हणजे काय, तर जागतिक व्यापार करताना एखाद्या देशाने दुसऱ्या देशाकडून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला कर म्हणजेच टॅरिफ होय। म्हणजे समजा एखादा देश अमेरिकन वस्तूंवर जितकं शुल्क लादेल तितकंच अमेरिका सुद्धा त्या देशातील वस्तूंवर कर आकारणार। अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर कर बाबत म्हटलं होतं की जशास तसं, एका टॅरिफच्या बदली दुसरं टॅरिफ आणि तीच अचूक आणि योग्य रक्कम असेल आणि तेच आताचा सध्याच्या काळात योग्य राहील आणि हीच डोनाल्ड ट्रम्प यांची मुख्य भूमिका असणार आहे। परस्पर शुल्क म्हणजे जेव्हा एक देश दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर आयात शुल्क लादतो तेव्हा दुसरा देश देखील त्याच प्रमाणात त्या देशाच्या उत्पादनावर किंवा वस्तूंवर शुल्क लादू शकतो। सोप्या भाषेत बोलायचं तर याला जशास तसं असं म्हटलं जाऊ शकतं। उदाहरणार्थ, एखाद्या देशाने अमेरिकन उत्पादन वस्तूंवर समजा 20% आयात शुल्क लादलं तर अमेरिका सुद्धा त्या देशातून येणाऱ्या वस्तूंवरही 20% आयात शुल्क लागू करणार। टॅरिफमुळे सरकारचं उत्पन्न वाढतं, तर यामुळे देशांतर्गत उत्पादनाला देखील मोठी चालना मिळते। व्यापारात समानता आणण्याच्या उद्देशाने परस्पर शुल्क लागू केलं जातं, पण त्याचे तोटे देखील मोठ्या प्रमाणात आहेत जे थेट अर्थव्यवस्थेला लक्ष्य करू शकतात। परस्पर शुल्काचा परिणाम आयात केलेल्या वस्तूंवरील चलनवाढीच्या स्वरूप आणि 2 देशांच्या परस्पर व्यापार संबंधांवर देखील आपला परिणाम घडून आणताना दिसून येतो। आता याचा आपल्या देशावर नेमका किती परिणाम होतो हे लवकरच म्हणजेच एप्रिल महिन्यापासून आपल्याला कळून येईल। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।